आधी आद्या बाय 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 उठ गया बाय आद्या तर मित्रांनो आज दिवसभर काय नाही थोडे पेंडिंगचे कामं होते, लेक्चर पेंडिंगमध्ये होते, ते पेंडिंगचे लेक्चर केले आणि अजून निघालो सायकलिंग करायला. बघू शकता सकाळी पण व्यायाम वगैरे केला, आंघोळ वगैरे केली, थोडं आद्यासोबत मस्ती केली, लेक्चर केले आणि आता निघलो व्यायाम करायला. तर चला भेटूया पुढं. कुठं वरी जाता का व्यायाम करायला? आलोच मी माग. आज कुठं चालले? आता तिथे गेल्यावर ठरवू आम्ही आता. बरं आलोच. या हे बघा मित्रांनो, एक छोटस पिल्लू सायकलला घाबरून पळून गेला तिकडं. सध्या आपण त्या डोंगरावर जाणार आहेत, तिकडं आपल्या वरच्या गार्डनमध्ये. पूर्ण 400 एकरचा एरिया आहे ते गार्डन. खूप मोठं आहे आणि फिरायला खूप छान आहे, जे की त्याला मोठं गार्डन असं म्हणतात. चला आपण सायकलिंग तिकडेच करू आणि दाखवूया तुम्हाला. चला लावली आपण आपल्या क्रीडा संकुलनमध्ये. तर आपण जाणार आहे, तुम्ही बघू शकता त्या आपल्या डोंगरावरी वरती झेंड्यापाशी. तिथं जाऊन आपण ते फते करू आपण तिथं डोंगर. तर चला तर जाऊया. आणि वर्षा गार्डनमध्ये जाणं आपलं कॅन्सल झालं, ते तुम्हाला मी उद्या दाखवतो. मित्रांनो आपल्याला जायचं या मार्गे इथून, तर तिथं वरी जायचं आपल्याला. तर बघूया आपल्या कॅपॅसिटी, आपला स्टॅमिना. तर जाऊया चला वरी. इकडून कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला मित्रांनो बिजलियां. इथंच हे व्हायले लागला तरी भरून एक पाण्याची बॉटल भरून आणली, छोटीशी मिनी पाणी बॉटल. हाथों में भर के चला बिजलियां. तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, स्टेट आहे ऐसा डोंगर. जुनून है किसी में त्या डोंगरावर आपण जायचं. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया. बहता चला तू, उड़ता आता चला आपलं एवढंच राहिले. जैसे तरी तुम्ही बघू शकता आंधिया. सूर्य किती सुंदर आणि किती छान दिसत आहे. मंजर आपला औंढा तलाव, तो पूर्ण आपला औंढा तलाव आहे आणि हे इकडे आपला औंढा तालुका आहे. आणि हे आपलं क्रीडा संकुलन आहे खासचं, तिथे की आपण सायकल लावली. औंढा तलाव पाहू शकता, हे पाहू शकता. एकदम सुंदर. काय झाडी, काय डोंगर, काय विषय. चला सुंदर आणि चांगल्या खूप मोठ्या व्ह्यू पशी, चांगल्या पॉईंट पशी सूर्य पण आपल्या बघू शकता किती सुंदर दिसत आहे, किती त्याचा चमक मारत आहे आपल्या अंगावर आणि पूर्ण पृथ्वीवर. आणि आपला औंढा तलाव पण बघा किती निसर्गमय वातावरण आहे इथं. आणि तिकडं हिरवळ पण बघा पलीकडं.
आणि त्याच्या साईडला ते डोंगर पण बघा, डोंगर आहेत. एकदम पाखरांचा आवाज आहे इकडं, शांत वातावरण आहे आणि हे मेडिटेशन साठी चांगलं वातावरण आहे. तर तुम्ही मेडिटेशन करा, ध्यान करा, व्यायाम करा, निरोगी राहा. तर चला आपलं राहिले तितकं जवळ आणि जाऊ. पण पूर्ण डोंगर ट्रेकिंग करत आहोत आणि पूर्ण अशी छाती दम लागत आहे, भरून येत आहे. पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे डोंगराचा, बघू शकता खाली डोंगर, सूर्य, औंढा तलाव, औंढा नागनाथ. जय बजरंगबली. तर मित्रांनो, आपण आलोय आता आपल्या डोंगरावर आणि आपल्या भगव्या झेंड्यापाशी. तर आपण जय श्रीराम, जय बजरंगबली. मी जे गार्डन, मोठं गार्डन म्हणू लागलो तुम्हाला, की जे की मी तुम्हाला समोरच्या पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवल पूर्ण सविस्तर, जे पूर्ण 400 एकरमध्ये आहे. तर हे बघू शकता पूर्ण डोंगर आहे का, हे पूर्ण डोंगर, हे तलावापासून ते असं पूर्ण सगळं 400 एकरमध्ये पूर्ण गार्डन आहे. हे पूर्ण सगळे व्ह्यू पॉईंट आहेत, आहे वरी व्ह्यू पॉईंट आहे, टायगर पॉईंट आहेत, खूप सारे पॉईंट आहेत आणि मधात खेळण्यासाठी पण खूप काही आहे, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण उद्या आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गार्डनचा सगळं विशिष्ट प्रत्येक भाग दाखवल आणि ते भाग दाखवायला पूर्ण दिवस जाईल माझा. तर तुमच्यासाठी मी पूर्ण दिवस देईल आणि तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवूनच राहील. 400 एकरमध्ये गार्डन आहे, तर खूप मजा येईल. तर बघूया पुढचा ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, आता निघूया, आपल्याला खूप खाली जायचं आहे. अंधार व्हायच्या पहिले लवकर जाऊया, अंधार व्हायच्या पहिले. आणि पहिलेच इकडं संध्याकाळ झाली की भयानक वातावरण राहते आणि इकडे पहिलेच बिबट्या हिंडत आहे. तर अंधार व्हायच्या पहिले आपण खाली जाऊ. चला. शहर ते